अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील अपक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी नुकतीच सी24 तास वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले। आमदार बच्चू कडू राहुरी नगर परिषद आणि प्रहार अपंग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राहुरी येथील केशर मंगल कार्यालयामध्ये आले होते। तेव्हा त्यांनी एका कार्यकर्त्यासोबत घेऊन बुलेटवरनं राहुरी शहरामध्ये फेरफटका मारून सी24 तास कार्यालयास भेट दिली आहे। विदर्भाचा ढाण्या वाघ असलेले आमदार बच्चू कडू सतत 3दा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। आमदार कडू यांना आदर्श आमदार म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जनसामान्यांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढणारा आमदार म्हणून बच्चू कडूंकडे बघितले जातं। भ्रष्ट अधिकारी वर्तुळामध्ये आमदार बच्चू कडू यांचा चांगलाच दरार आहे। प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक असलेले आमदार बच्चू कडू यांनी अपंगांसाठी 21 शासन निर्णय शासनाला काढण्यास भाग पाडले। अशा आगळ्यावेगळ्या आमदारांनी सी24 तासला भेट देऊन प्रकट मुलाखत दिली आहे आणि सी24 तासच्या कार्याचं कौतुक केलंय। नमस्कार, सी24 तास सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देतो का एका तालुक्यातून आपण 3 जिल्ह्यात लोकांपर्यंत ह्या सगळ्या बातम्या पुरवत आहे। नेमका 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला याचं सुरुवात झाली, त्याचा वर्धापन दिन पण झाला। त्याबद्दल मी सी24 तासला शुभेच्छा देतोय। आज नेमकं आमचं राहुरीत येण्याचं कारण अपंगांचा 3% निधी वाटप। याच्यात थोडक्यात मी विश्लेषण करून सांगन का हा 1995चा कायदा होता। 6 देशांना या कायदा आपला स्वीकारलेला आहे, परंतु 95 ते आत्तापर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती। आम्ही गेल्या 5 वर्षापासून प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून एक संघटन उभं केलं। ते फक्त अपंग बांधवासाठी, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानानं ऐकायला येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, अशा सर्व अपंगासाठी आम्ही गेली 5 वर्ष सातत्यानं काम करत आहोत। परिणाम आज जे हाती आलं आहे, आम्ही 21 शासन निर्णय फक्त आंदोलनाच्या माध्यमातून आज काढलेले आहे। ते काँग्रेसच्या काळात आणि आता भाजपच्या काळात सुद्धा। पण मला याचं दुःख एक आहे का हे शासन निर्णय काढत असताना प्रथम दुःख असं आहे का अपंगांना आंदोलन करावं लागतं आणि इथंच माणुसकीचं मरण झालेलं आहे। हे सगळ्या महापुरुषांचे फोटो आम्ही सगळ्यांच्या नेत्यांच्या घरी पाहतोय, अधिकाऱ्यांच्या घरी पाहतोय। सगळेच कुठेतरी पंथाला, धर्माला मानणारे लोक आम्ही पाहतोय। एका इकडे देवाची पूजा करणारे, संताच्या जयंत्या चांगला करणारा महाराष्ट्र असू द्या का हिंदुस्थान असू द्या, कुठेतरी एक मोठा विचाराची धारा या महाराष्ट्रात हिंदुस्थानात आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि नेते लोक कायदा असताना अंमलबजावणी गेल्या 15 ते 20 ते 25 वर्षापासून करत नव्हती। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणून याचा आवाज उठवला आणि आज 3% निधी राहुरी नगर परिषदेनं वितरण केला, किमान 3 लाख रुपये। आता 25 वर्षापासून तो वाटप केला नाही, त्याचा अनुशेष जर पकडला तर तो कोटीच्या घरात जातं। वास्तविक अनुशेषासहित द्यायला पाहिजे होतं, पण आता आपण समजून घेतो बिचारा अपंग बांधव। समजून घेणारा वर्ग कुठला आहे? ज्याच्या पोटाचं पोट उपाशी आहे। न समजणारा वर्ग कोणता आहे? तो तुपाशी आहे। रोज ज्याचं पोट व्यवस्थित भरतं त्यानं याच्यावर अन्याय केला, आणि कोणावर अन्याय केला तर ज्याचं पोट रिकामं असतं। आज आपण पाहिलं असणार राहुरी नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये एका घरात 3 अपंग आहे आणि त्यांना घर जागा नाही। मला हा प्रश्न पडतोय का जागा नसताना त्याला जागा देण्याचं इतपरची तत्परता प्रशासनाला दिसली नाही। आपण एका इकडे नगरपालिका बाजूनं करू, आमदार बाजूनं करू, पण त्या जातीतल्या लोकांना एकत्र यायला पाहिजे, ते आलेले नाही। त्या धर्मातले लोक एकत्र आले का? ते आले नाही। म्हणजे उगाच जातीचा आणि धर्माचा धिंडोरा पिटणारे लोक हे फक्त राजकीय हेतूनच पिटतात, हे सिद्ध होतं। आणि मग अशा वेळेस जात पात पंथ धर्म लोक एकत्र आले असते तर कदाचित माय माऊलीला घर भेटलं असतं। म्हणजे एका इकडे सामाजिक जाणीव आहे का? समाजाला तशी जाणीव आहे का? सामान्य माणसाबद्दल याच्याबद्दल कळकळ आहे का? तो शून्य वाटतं। नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला तशा प्रकारची त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही। हा विचाराचा खऱ्या अर्थानं आपण पाहतो एकंदरीत इथं पतन झालेलं आहे दिसतंय। आणि म्हणूनच या सगळ्या दुर्लक्षित बांधवासाठी गेल्या 5 वर्षापासून काम करतो। त्या अगोदर माझं लग्न होतं, मी लग्नात सुद्धा
हार तुरे बँड बाजा जेवण हे सगळं थांबवलं होतं आणि त्या पैशात उरलेल्या पैशामध्ये मी 250 अपंग बांधवांना घर बांधून दिलं. घर नाही सायकली दिल्या आणि गोरा खैरनार त्याला बोलावले होते. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला मी ते लग्न ठेवलं होतं आणि एकमेकाच्या हाती हार न घालता गयात आम्ही तिरंगा दिला होता. आखरी सुखात देश आठवला पाहिजे. दुखातच अरे देवा अरे बापा अरे देशा असं म्हणतो, पण सुखात जेव्हा या देशातल्या लोकांना देश आठवण तेव्हाच देशाचा कायापालट होईल असं माझं एकत्रित मत आहे. अपंगासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू. जे गाडगेबाबांना आम्हाला शिकवलं, छत्रपती शिवरायांना याच विचारावर आपलं स्वराज्य चालवलं. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सुद्धा या शेवटच्या माणसाचा विचार केलेला आहे. आणि मी सुद्धा अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे. आमदार असला तरी त्याच्या अगोदर मी बच्चू कडू म्हणून कार्यकर्ता आहे. आमदार नंतर आहे. ते कार्यकर्ता पण जपाचं म्हणून मी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर हिंदुस्थानातल्या अपंग बांधवांना एकत्र होऊन एक हे आंदोलन आम्ही उभं केलं. आपण सर्वांनी नेहमीच आम्हाला शुभेच्छा दिल्या. याच्या संदर्भात सुद्धा एकंदरीत आपण आताच वसंतरावने आम्हाला चर्चेत सहभागी होताना म्हटलंय का एकंदरीत जे छेडखानी आहे किंवा हत्या आहे, खून आहे, दरोडे आपण पाहतो आहे, राज्यातलं प्रशासनाचा जर विचार केला तर सामान्य माणसाचा आता आज मला एक अंधबाई मिळाली आणि काही 4 माणसानं तिला मारलं. ती बाई म्हणत होती रिपोर्टच घेतला नाही. आखरी आम्ही पाहतोय कायदे कडक आहे हो, कायद्यात काही मला वाटतं कमी नाही आहे, पण कायदे ज्यांच्या हातात आहे त्यांच्याजवळचा डोक्यातला विचार निघून गेलेला आहे. वैचारिकता संपलेली आहे आणि कायद्याचं दडपण तर राहिलंच नाही आणि यांच्यावर कारवाई होत नाही हे त्यांना माहीत आहे. आणि कारवाई करणारा आखरी तो दुसरा अधिकारीच असतं असंही त्यांना भीती, त्यातलं भय निघून गेलेलं आहे. त्याच्यानं एकंदरीत आम्ही पाहतो का इथं पोलीस प्रशासन एवढंच जबाबदार नाही तर जे काही लोक असे आम्ही पाहतो एका दुर्बल लोकांवर तर अशा प्रकारचं वर्तणूक करत असेल तर त्याला वैचारिक जी आम्ही पाहतो का आमचा विचार कसा आहे, आम्ही एकंदरीत देवपूजा आम्ही कशी मोठी आणि ते कशी सोंगाडी मांडलेली आहे का नको तिथं गर्दी करणं, हार घातला, सेंदूर लावला किंवा नारळ फोडलं म्हणजे देव पावतं, ही संकल्पना वैचारिक पतन झालेलं इथं दिसतं. विचार जे साधू संतांनी दिला, महाराष्ट्र तर भाग्यशील राज्य आहे. इथं 30 किलोमीटरावर संत बदलतं आणि त्या संताचे विचारही आम्ही पाहतोय का माणसाला जिवंत ठेवण्याचा आणि पुन्हा एक कार्यकर्ता म्हणून ठेवण्याचं काम संतांच्या विचारातून प्राप्त होत असताना देवामध्ये पूजा करण्याचे साधनं जे बदलले ते खऱ्या अर्थानं चुकीचे झालेले आहे. यांचे महत्त्वाचे अभंग जर तुकारामाचे घेतले तर आपल्या लक्षात येईल इथं सामान्य माणसाच्या पूजेतच देव मानणारा आमचा संत मंडळी असताना सुद्धा प्रचंड मोठ्या मंदिरात जायचं, गर्दी करायची, तुफान तिथं सगळा पैसा दान करत असताना दुसऱ्या इकडे माझ्याच घरच्या गावाच्या माणसाला दुर्लक्ष करणारी एकंदरीत जी पद्धत आहे ही आम्ही मोडीत काढली पाहिजे. खरा देव आम्ही आमच्या गावाला, गावच आपलं तीर्थ, कशाला पंढरपूर जातं असं तुकडोजी महाराजाचं जे ब्रीद आहे, वाक्य अभंग आहे, गीता आहे, त्याला अनुसरून आता पुन्हा जर गेलं तर मला वाटतं हे सगळं बदललं आहे. निवड सरकार म्हणून सगळं करेल असं वाटत नाही. समाजानं आणि माणूस म्हणून मी जेपर्यंत त्या दुःखापर्यंत पोहोचण्याची ताकद ठेवणार नाही तोपर्यंत अच्छे दिन जे मोदींच्या मनात आहे ते येऊ शकत नाही. कारण दिल्लीतल्या माणसाच्या मनात किती काही चांगला विचार जरी असला तरी सामान्य माणसाला काय वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं छत्रपतीच्या काळात सामान्य माणसाला हे स्वराज्य निर्माण व्हावं असं वाटायचं, ती संकल्पना आपण हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा विचार केला तर अतिशय सामान्य गरीबातल्या गरीब माणसानं बलिदान केलेलं दिसतं. शेवटचा माणूस पेटून उठला होता तेव्हा देश स्वतंत्र झाला. आता जर हा देश पुन्हा स्वराज्याकडे न्यायचा असेल तर सामान्य माणसाकडे ती भावना निर्माण होणं, त्या भावनेतून पुन्हा स्वराज्य निर्माण करण्याची गरज मला वाटतं आता सध्या आपल्या सगळ्यांकडे आहे. सतीश फुलसौंदर सह मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.